नमस्कार, मी अर्चना. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज अमरावती. आज सगळे महाराष्ट्राच्या लोकवी, थोर समाजसुधारक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मानववंदना देत आहोत. याच निमित्ताने आज सकाळी चौरेनगर ते राजकमल पर्यंत काढण्यात आलेली भव्य रॅली मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. यंदाच्या वर्षी देखील हजारो लोक, तरुण तरुणी आणि लहान मुलांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. ढोल ताशांचा गजर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि भगवे ध्वज हातात घेऊन चालणारे कार्यकर्ते यामुळे चौरेनगरचा रस्ता पूर्णपणे गजबून गेला होता. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी या रॅलीचं आयोजन दरवर्षी केलं जातं. त्यांच्या साहित्यातून आणि विचारातून आजही आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांना आदराने अभिवादन केलं. याचबरोबर या रॅलीत काही विद्यार्थ्यांनी पटनाट्य सादर करून अण्णाभाऊ साठे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. ही रॅली शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केलं आणि यापुढेही अशाच प्रकारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजामध्ये रजवत राहू असा निर्धार यावेळी सर्वांनी केला. तर अशा प्रकारे आजचा दिवस अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या उत्साहात पार पडला. त्याच माध्यमातून आजच्या या दिनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठीक आम्ही सर्व या ठिकाणी चौरेनगरमध्ये सर्व कार्यकर्ते, समाज बांधव, सर्व चौरेनगरमध्ये सर्व जाती धर्मातील लोक मोठ्या गुण्यागोविंदाने आनंदाने आम्ही या ठिकाणी हे रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि हजारोच्या संख्येने ह्या रॅलीचा लोक सहभागी होणार आहे. धन्यवाद. क्रांतीच्या वतीने सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्याकडे खूप उत्सवात जयंती उत्सव साजरा होत आहे आणि खूप हजारोच्या संख्येने या रॅलीमध्ये लोक सहभागी होणार आहे. आणि मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. समाजसेवक दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण चौरेनगर येथील आपल्या अण्णाभाऊ साठे
चा उत्सव मोठ्या उत्सवात दरवर्षी साजरा करण्यात येतो. एक त्याच्यामध्ये समतेचा भाग म्हणून हा दरवर्षी रॅली येथून आपल्या राजकामी चौकपर्यंत जाते. पुण्या गोल्डने सगळे समाज, कोणताही समाज असतो याला तुम्ही केंद्र करतो आणि प्रत्येक समाज याच्यामध्ये सहभागी होतो. आणि तसेच कोणत्याही वर्गाचा असतो, कोणत्याही समाजाचा असतो, लहान असतो, मोठा असतो, थोर असतो, सर्व संस्थेचा भाव देऊन दरवर्षीप्रमाणे भांडण वगैरे काही न करता ही रॅली महावीरनगर, सरोज कॉलनी, शंकरनगर, चौरेनगरपासून स्टार्ट होतो. महावीरनगर, सरोज कॉलनी, शंकरनगर तसेच पवननगर, रवी भाऊ राणा आमदार यांच्या घरासाठी. आपण ऐकलेलेच आहे की चौरेनगर पासून ही रॅली स्टार्ट आहे आणि सर्व लोकांचा यामध्ये सहभाग आहे. आकाश नारायण खडसे, आम्ही सर्व चौरेनगर सर्व समाजाच्या वतीने गेल्या 30 ते 35 वर्षापासून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. यावर्षीसुद्धा 30 ते 35 वर्ष झालेली आहेत. तर आम्ही सर्व समाज एकत्र येऊन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. आणि या वर्षीसुद्धा आम्ही जयंती साजरी करत आहे आणि समोर पण तशीच करत एवढं बोलतो आणि बोलतो. आजच्या दिवसभरातील अजून काही महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा विदर्भ न्यूज अमरावती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या या कार्यक्रमाला आमचे जो कार्यकर्ता लोक आहेत पूर्ण आहेत, हे उत्सविक राहतात. 1 महिना 2 महिने पहिलेपासून सनेने तयारीत लागून जाते किंवा आपल्याला काहीतरी करायला लागते. प्रत्येकाच्या जवळ जाऊन सनेने मिटिंगा घेणं, पहिले पैसा गोळा करून सनेने एकत्र करणं आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली पाहिजे. ह्या पद्धतीनं सगळ्याला एकजूट होऊन सनेने राजकमालवर मातंग समाजाचा मेळावा असा दाखवले जाते की त्या दिवशी असं वाटते की दिवाळी दसरा आमच्यासाठी असते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ह्या कार्यक्रम आज 35 वर्षापासून या चौरेनगरमधून पहिली रॅली झाली, त्याच्यानंतर बाकीच्या. तर ह्या कार्यक्रमाची सुरुवात आमच्यावर मान्यवर जो लोक होते त्यांचे काही निघून गेले, पण जो आता जो पोरं हा आजच्या पिढीचे हे एकदम उत्साहित हातात यायला असं वाटतं की आपण चांगलाच कार्यक्रम केला पाहिजे. भानगड नाही होत, झगडा नाही होत. राज्यातील पोलीस स्टेशन आम्हाला संरक्षण असते. आमदारापासून खासदारापासून आम्हाला आमदार भाऊ, रवी भाऊ हे बी आम्हाला खूप मदत करते. सगळेजण आम्हाला मदत करते. पण समाज आमचा असं वाटते की त्याला सगळं काही आपण स्वतः होऊन ताकद लावली पाहिजे. ही ताकद आम्ही त्या राजकारणाला दाखवतो. मी पाहत राहा विदर्भ न्यूज अमरावती.